हे खरं आहे की मोठ्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरचा भाग झाल्यावर काही प्रमाणात कामाच्या पद्धतीत बदल होतात, एक स्टँडर्डायझेशन येतं. हं, पण फडके लॅब्सच्या बाबतीत असं दिसतंय की त्यांनी आपलं मूळ तत्वज्ञान म्हणजे गुणवत्ता आणि रुग्णकेंद्रित सेवा हे जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अच्छा. आणि कदाचित म्हणूनच ॲजिलिस सारख्या मोठ्या नेटवर्कने सुद्धा डॉक्टर फडके लॅब्स हे नाव आजही कायम ठेवलंय, कारण ती एक ब्रँड व्हॅल्यू आहे, विश्वासाचं प्रतीक आहे. बरोबर. आणि या मोठ्या एकत्रीकरणाला म्हणजे कन्सॉलिडेशनला आपण जर मोठ्या चित्रात पाहिलं ना, तर तर हा भारतीय निदान उद्योगातला एक महत्वाचा ट्रेंड आहे. या एकत्रीकरणाच्या ट्रेंडबद्दल थोडं आणखी सांगाल का? म्हणजे याचे फायदे तोटे काय असू शकतात? नक्कीच. गेल्या दशकात आपण बघितलं तर भारतात अनेक मोठ्या डायग्नॉस्टिक चेन्स उभ्या राहिल्या आहेत. हो, आहेत. त्या काय करतात तर लहान किंवा मध्यम आकाराच्या ज्या यशस्वी लॅब्स आहेत त्यांना स्वतःमध्ये सामील करून घेतात. याचे फायदे काय? तर तंत्रज्ञानाचा वापर सोपा होतो. मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्यामुळे खर्च वाचतो, म्हणजे इकॉनॉमी ऑफ स्केल साधता येते. अच्छा. प्रमाणित कार्यपद्धतीमुळे गुणवत्तेत एकसारखेपणा येतो आणि त्यांची पोहोच खूप वाढते. रुग्णांना एकाच ब्रँडखाली अनेक ठिकाणी सेवा मिळते.